विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हेरी इम्पॉर्टंट थेरम पण पार्ट 2 आहे. याचा अर्थ पार्ट 1 तुम्ही बघितलाय. ओके. नोट्स तुमच्या समोर असतील. वही बंद करायची आहे. वही बंद करायची आहे आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. मी तुम्हाला पहिला प्रश्न जो विचारणार आहे, तो मला पाहिजे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स. पण आज आपल्याला प्रूव्ह करायचंय हे थेरम एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स आणि याच्यासाठी आपल्याला बाय पार्ट्स वापरायचे आहे. सांगा बघू उत्तर काय? प्लस साइन आहे तर याचा आन्सर 1 बाय ए टॅन इनव्हर्स एक्स अपॉन ए प्लस सी. सांगतो तुम्हाला बोर्ड साठी आपण प्रॉपर्टीज करतोय बरोबर आहे आणि सीईटी त्याचा एक्स्ट्रॉर्डनरी यूज आपल्याला होणार आहे हे लक्षात घ्या. पुस्तकातले न्यूमेरिकल केसीटीज असतात. पण 1 अपॉन रूट असेल तर लॉग एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बरोबर आहे. मग तसं 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर रूट मध्ये मायनस ए स्क्वेअर मायनस रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस या सगळ्यांचे फॉर्म्युले तुम्हाला आठवले पाहिजेत. सगळ्यांचे फॉर्म्युले. मग चला व्हिडिओ पॉज करा, लिहून काढा. मी तुम्हाला ऍज अ ऑफलाईन स्टुडंट ट्रीट करणार आहे. चल लिहून काढ, दाखव मला, नाही तर फटके खाणार असं असतं. लक्षात घ्या, भीती दाखवायला लागते रे बाळांनो. तसं मी आहे खूप प्रेमळ. मी तुम्हाला सांगतो आहे खूप प्रेमळ पण कठोर वागावं लागतंय. मग चला व्हिडिओ पॉज करा. या टाइपचे 6 फॉर्म्युले ओके आपण घेतले होते ते. आणि दुसरं थेरम काय होतं रे? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स दॅट इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ बघा एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश टी आणि dt. ओके, हे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन आहे. हे थेरम येतं परीक्षेत. 9 पेपर मध्ये आलेलं नाहीये. या प्रॉपर्टीज आल्यात, हे जास्त वेळा आलंय. मग मला असं वाटतंय हे विचारलं जायला पाहिजे. लक्षात घ्या. आणि यातल्या पण स्टेप्स आपण पहिल्यांदाच घेतलेत बरोबर आहे. तुम्ही नवीन असाल तर तो पहिला व्हिडिओ पहिल्यांदा बघा बाळांनो बरं का. पहिले व्हिडिओ पहिल्यांदा बघा मग इथं या. काही उशीर होणार नाहीये लक्षात घ्या. मग चला आता सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. आज आपल्याला 4 थेरम किंवा 4 प्रॉपर्टीज घ्यायचे. त्यातलं पहिलं आहे बाय पार्ट्स आणि या बाय पार्ट्सचाच वापर करून मला काय करायचंय? या बाय पार्ट्सचाच वापर करून मला पुढच्या सगळ्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करायच्या आहेत. मग बघा UV आता मी सांगतो LIATE बरोबर आहे किंवा ILATE. स्टेट बोर्ड वाले आपण लिएट म्हणतो. लिएट म्हणजे काय समजावून सांगतो. तुम्हाला 2 टर्मचा प्रॉडक्ट दिलाय. त्या 2 टर्म मध्ये ना पहिली 2 टर्म आहेत. मला पहिली टर्म लॉगॅरिथम पाहिजे. नंतर इन्व्हर्स, नंतर अरिथमेटिक, नंतर ट्रिग्नोमेट्रिक, नंतर एक्सपोनेन्शियल. तुम्हाला कळालं नाही काय? सांगतो. तुम्हाला असं दिलंय ई रेस टू एक्स आणि साइन एक्सचं इंटिग्रेशन काढायचंय. समजा बरं का बाळांनो, समजा याचा फॉर्म्युला सेपरेटली वेगळा आहे. ई रेस टू एक्स कॉस साइन बी एक्स शॉर्टकट. आता शॉर्टकट नाही. आता शॉर्टकट नाही लक्षात घ्या. मग मला ही एक्सपोनेन्शियल टर्म आहे. ही ट्रिग्नोमेट्रिक टर्म आहे. ट्रिग्नोमेट्री अगोदर पाहिजे, एक्सपोनेन्शियल नंतर पाहिजे. म्हणजे मला बाय पार्ट्स वापरताना साइन एक्स अगोदर घ्यावा लागेल आणि ई रेस टू एक्स नंतर घ्यावा लागेल. मग हा काय प्रकार आहे? जेडबल ओके. जेईचा प्रत्येक शिक्षक बऱ्यापैकी आयलेट म्हणतो आणि आपलं स्टेट बोर्ड आपण लिएट म्हणतो. ओके, जाऊ दे. मग हा फॉर्म्युला काय? नीट लक्ष द्या. पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचं इंटिग्रेशन. बघा दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस थोडंसं मोठं साइन काढायचं. स्क्वेअर ब्रॅकेट द्यायची लक्षात घ्या. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं परत इंटिग्रेशन आणि या इंटिग्रेशन साठी मला इथं लिहावं लागेल डीएक्स. कळालं बाळांनो? कळालं का? हा लिएट किंवा आयलेट रूल का वापरायचा आहे? कारण दुसरी टर्म अशी पाहिजे ज्याला इझिली इंटिग्रेट करता येईल. बघा ना, व्हीडीएस इथं इंटिग्रेशन, इथं इंटिग्रेशन. मग दुसरी टर्म तशीच पाहिजे ना ज्याला इझिली काय करता येईल? इंटिग्रेट. चला याचं प्रूफ पाहिजे मला. याचं पाहिजे प्रूफ. ओके, सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे लेट समजून घ्या. व्हीच्या इंटिग्रेशनला तुम्ही डब्ल्यू अज्युम करा. ओके. ते पहिल्या थेरम मध्ये आपण तसंच केलं होतं बरं का, लक्षात घ्या. याला आपण जी ऑफ एक्स अज्युम केलं होतं. त्यामुळं एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जर जी ऑफ एक्स असेल तर जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स असणार. व्हीचं इंटिग्रेशन जर डब्ल्यू असेल तर डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह व्ही असणार आहे. देअरफॉर साइन द्या. चला हे आपलं इक्वेशन 1, इक्वेशन 2. इंटिग्रेशनचे थेरम परफेक्टली इझी असतात लक्षात घ्या. तुम्हाला विश्वास बसत नाही. 2 स्टेप उरलेत आता. 2 स्टेप उरलेत फेवरेट थेरमला लक्षात घ्या. मग व्हीचं इंटिग्रेशन डब्ल्यू माना, मग डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह व्ही आलं. आता चेन रूल वापरा.
चेन नाही, प्रॉडक्ट रूल. बघा मगाशी चेन रूल होता, मगाशी म्हणजे अगोदरच्या थेरम मध्ये. मग इथं बाय प्रॉडक्ट रूल ऑफ डिफरन्सिएशन, आणि मला इथं डी बाय डी एक्स प्रॉडक्ट रूल वापरायचा आहे UW साठी. हे पण लक्षात ठेवावं लागेल. आता प्रॉडक्ट रूल कसा असतो रे? पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, प्लस दुसरी टर्म तशीच आणि पहिल्याचं इंटिग्रेशन. चला, पहिली टर्म तशीच, मी चुकलो बोलताना. पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह DW बाय DX, प्लस दुसरी टर्म तशीच आणि पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, हे पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह आणि दुसरी टर्म तशीच. प्रॉडक्ट रूल, पहिली टर्म पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरी टर्म तशीच, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. प्रॉडक्ट रूल आहे, बरोबर आहे. आता एक काम करूया, डी बाय डीएक्स आणि इथं आहे UW, बरोबर आहे. चला व्हॅल्यू पुट करूया, सगळ्यांच्या व्हॅल्यू पुट करूया. मग इकडे पण आहे ना मला पुट करायला, डी बाय डीएक्स यू. डब्ल्यू ची व्हॅल्यू पुट करा, इंटिग्रेशन व्ही डीएक्स यू. डीडब्ल्यू बाय डीएक्स ची व्हॅल्यू पुट करा, डीडब्ल्यू बाय डीएक्स ची व्हॅल्यू कोण आहे? व्ही. मग इथं आलं व्ही. ओके, प्लस डीयू बाय डीएक्स तसंच ठेवा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. शेवटी डब्ल्यू ची व्हॅल्यू पुट करा, इंटिग्रेशन व्ही डीएक्स. ओके, झालंय प्रूफ बनवून. आता बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन म्हणूया आपण. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन, बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशन हे अँटी डेरिव्हेटिव्ह, मग इंटिग्रेशनला हे डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करा, यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स राहणार. बघा इथं इंटिग्रेशनला डेरिव्हेटिव्ह कॅन्सल झालं, इथं कॅन्सल करायला डेरिव्हेटिव्ह नाहीये, मग इंटिग्रेशन साइन लिहिलं तर मला डीएक्स लिहावं लागतं. त्या पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेटला मी इंटिग्रेशन साइन दिलं तर मला तिथं डीएक्स लिहावं लागणार आहे. आणि बाळांनो, झालं की प्रूफ मिळालं तुम्हाला. तुम्हाला याची व्हॅल्यू काढायची ना, मग हे प्लस इकडं आणा मायनस होतील. मग पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, हे प्लस इकडे आल्यावर मायनस होतील. थोडंसं मोठं साइन द्या. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डीयू बाय डीएक्स, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, ह्याच्यासाठी डीएक्स लिहा, दॅट इक्वल्स टू इंटिग्रेशन यूव्ही डीएक्स. हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. तर व्हिडिओ पॉज करा, वायलन ऍप्लिकेशन ओपन करा आणि बघा हे किती वेळा रिपीट झालंय. बरं, याच बरोबर आपल्याला हे 3 थेरम घ्यायचे, तर इंटिग्रेशन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ह्या तिघांचे प्रूफ मला पाहिजेत, लक्षात घ्या. ओके, चला आता नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया आपण. नवीन थेरम घेणार नाहीये, मला माहिती आहे हे रिपीट करावं लागणार आहे. चला मला फॉर्म्युला सांगा पहिला काय होता. इंटिग्रेशन, ओके, इंटिग्रेशन यूव्ही डीएक्स, आठवा तू वापरायचा आहे. पहिली टर्म तशीच, सांगा मला, पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, स्क्वेअर ब्रॅकेट, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डीयू बाय डीएक्स, दुसऱ्याचं इंटिग्रेशन आणि यासाठी परत काय येणार? डीएक्स. ओके, चला हळू घेतलं पाहिजे. सबस्टिट्यूशन आठवा. मला सांगा इथं काय दिलंय बघा, इंटिग्रेशन व्हीडीएक्स, इंटिग्रेशन व्हीडीएक्स, दोन वेळा इंटिग्रेशन व्हीडीएक्स आहे, तेच आपलं सबस्टिट्यूशन आहे. म्हणजे व्हीच्या इंटिग्रेशनला डब्ल्यू अज्युम करा, मग देअरफॉर डब्ल्यू चं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते व्ही येणार. करेक्ट, डब्ल्यू चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? व्ही. बर, आता कुठला रूल वापरायचा आहे? प्रॉडक्ट रूल. कुठला रूल वापरायचा आहे? प्रॉडक्ट रूल. मग कशी चुकलो होतो बरं का मी, लक्षात घ्या. तेच नाही बरं का मी, बाय प्रॉडक्ट रूल. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे यू डब्ल्यू चं, पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, तर दुसरी टर्म तशीच आणि पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. तर काय करायचं? व्हॅल्यू पुट करायच्या, म्हणजे डब्ल्यू ची व्हॅल्यू पुट करा. ओके, डब्ल्यू ची व्हॅल्यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स, डीडब्ल्यू बाय डीएक्स ची व्हॅल्यू व्ही फ्रॉम वन टू म्हणा वाटल्यास बरं का, स्क्वेअर ब्रॅकेट डीयू बाय डीएक्स, डब्ल्यू ची व्हॅल्यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स, संपलं की, बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. चला आता मी काय करतोय माहितीये का, की एका मिनिटाचा ब्रेक घेतोय पाणी पिण्यासाठी. ओके, एका मिनिटाचा ब्रेक घेतोय, लक्षात घ्या. आणि तुम्ही काय करा माहितीये का, की हे थेरम तुमच्या समोर मी हे करतोय, परफेक्ट समजून घ्या, परफेक्ट समजून घ्या बाळांनो, परफेक्ट. ओके, बसून पाणी पितो थोडस मी. बघा, सबस्टिट्यूशन एकदा तुम्हाला कळालं, ते महत्वाचं आहे. कशाला काय अज्युम करायचं? व्हीडीएस ला डब्ल्यू झालं. प्रॉडक्ट रूल वापरायचा आहे, पण UW वापरायचं आहे, डोक्यात ठेवायचं. UW.
इतकं छान चाललंय ना बाळांनो, इतकं छान. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही आता हे करताय, तुमची 2 दिवसात परीक्षा आहे. पण आमची जी फिनिक्स बॅच आहे, कुठली बॅच आहे? फिनिक्स बॅच. तर सांगू का तुम्हाला, त्या फिनिक्स बॅचमध्ये सगळं झालंय. फेब्रुवारी महिन्यात झालंय. आता टॅन थिटाचा थेरम नेक्स्ट वीकमध्ये सुरू होईल आणि त्यांचे 12चे टॉपिक सुद्धा सुरू होणार आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या ज्युनियर मुलांना ना, नक्की, नक्की, नक्की आपली बॅच सजेस्ट करा. पण तुमचं काय? तुमच्यासाठी रँकर्स कोर्स घेऊन आलोय ना आपण. व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तुम्ही तो बघितला का? आणि एका आठवड्यासाठी आपण त्याची किंमत पण फार कमी ठेवलेली आहे आणि ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो, जस्ट मी तुम्हाला एकदा सांगतो बरं का, की आपली रँकर्स कोर्स आपला जो आहे तो PCM एवढ्याच आहे. बरं, आपली तुम्हाला माहित आहे फिजिक्स न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक ह्याच्या बॅचेस जवळ-जवळ ₹800 आहे. त्यात सुद्धा इन्क्लुडेड आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, आपली जवळ-जवळ ₹700 किंमत ठेवली आपण रँकर टेस्ट सीरीज. ती सुद्धा यात इन्क्लुडेडच आहे, लक्षात घ्या. आता ज्या मुलांकडे ऑलरेडी आपली जर एखादी क्रॅश कोर्स नुसता घेतला, सॉरी नुसते टेस्ट सीरीज घेतले, नुसतं ऑर्गॅनिकची बॅच घेतले, नाहीतर नुसतं फिजिक्सचा कोर्स घेतलाय, त्यांनी देखील ही बॅच घ्यायला काहीही हरकत नाहीये. ओके. फक्त आमचा हा नंबर देतोय. आम्हाला कॉल करा. बॅच बद्दल 2 मिनिटाचा नाही, 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तो एकदा बघा. ओके. हे काम झाल्यानंतर बरं का लक्षात घ्या आणि आम्हाला कॉल नक्की करा. मग चला, बायपार्ट संपलं. ओके. बायपार्ट ईझी होतं. पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, नाही पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह इंटू दुसऱ्याचं इंटिग्रेशन आणि स्क्वेअर ब्रॅकेट करून डीएक्स. तर दुसरं थेरम घ्यायच्या अगोदर ना, की मला तुम्हाला विचारायचं मला इंटिग्रेशन काढायचंय स्क्वेअरचं. सॉरी, डेरिव्हेटिव्ह काढायचं बरं का भावनो. डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग कसं काढणार? ओके, सांगतो. वायचं डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स. बघा, मला चेन रूल शिकवायचा आहे तुम्हाला. चेन रूल ऐका. रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट, हे लक्षात ठेवायचं. रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट. रूट मध्ये आहे ते लिहा. आणि चेन रूल नुसार रूटच्या आत ज्या टर्म आहेत त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा. फिनिश. ओके. बरं, आता मी असं लिहितो की y इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर लिहितो. तर याचं डेरिव्हेटिव्ह कसं येणार? डीवाय बाय डीएक्स. रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट जे आहे ते लिहा. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. चेन रूल नुसार आज जे आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह, ए स्क्वेअर कॉन्स्टंट टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह 0 येणार. पण एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह -2x. आलं का ध्यानात? आलं ना? ठीक आहे. अजून एक विचारतो तुम्हाला मी. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरला रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड केल्यावर काय मिळणार? बघा, मला पुढच्या तिन्हीच्या तिन्ही प्रॉपर्टीज मध्ये याची गरज लागणार आहे बरं का. ह्याची पण गरज लागणार नाही. असं ह्याची गरज लागणार आहे आणि याची. सांगतो. 5 ला √5 न डिवाइड करायचं. रिअल नंबरला रूटनं. म्हणजे ह्या ब्रॅकेटला त्याच्याच रूटनं डिवाइड केले की नाही? मग मला सांगा 5 म्हणजे काय? √5 इंटू √5. डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे? √5. हे काय होणार? कॅन्सल. कोण उरलं? रूट. मग इथं पण तसंच आहे. इथं पण रूट उरणार आहे. कोण? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. चला, 1 मिनिटाचा ब्रेक. बघून घ्यायचं सगळं व्यवस्थित, समजून घ्यायचं, लक्षात घ्या. सांगा, रूटचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/2 रूट. कुठली टर्म आहे तशी ठेवायची. आतल्या टर्मच्या डेरिव्हेटिव्ह ना मल्टिप्लाय करायचं. काय म्हणायचं याला? चेन रूल. कुठला रूल सांगा? चेन रूल. बघून घ्या. व्यवस्थित बघून घ्या, लक्षात घ्या. ओके. तुमचे कंटिन्युअसली मेसेज येत आहेत, कंटिन्युअसली ऍप डाउनलोडचे फोन येत आहेत. इथं मेसेज दिसत आहेत मला. तुमचा रिस्पॉन्स तर अतिशय अतिशय छानच आहे बाळांनो. छान म्हणजे छानच. ओके. खूप छान. चला, सुरुवात करूया आपण आता. खूप खूप छान सुरुवात करायची आपल्याला. मी तुम्हाला सांगू का? बघा, सुरुवातच बघा तुम्ही. सर्कल आहे. या सर्कलचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर. मग वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग वाय ची व्हॅल्यू रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके. आता या सर्कलचा एरिया काढायचा आहे. फॉर्म्युला आहे वाय डीएक्स. ओके. वायची व्हॅल्यू कोण आहे? ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आणि त्याची ह्या फॉर्म्युलेची सुरुवात आज होणार आहे. हा, हे ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. एरिया काढायचा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. पण तिथं ते सोडवताना जे फॉर्म्युला लागणार आहे ते आपण आज प्रूव्ह करणार आहे. मग मला प्रूव्ह करायचा आहे हा फॉर्म्युला. मी फॉर्म्युला देत नाही बरं का, डायरेक्टली घेतोय. याचं मला इंटिग्रेशन काढायचं आहे. आणि मी वायलन वरती मगाशीच बघत होतो बरं का. मी वायलन वरती मगाशीच बघत होतो. मॅथ्स 2 इंडेफिनाइट इंटिग्रेशन आणि .1 बाय पार्ट्स. .1 बाय पार्ट्स. तुम्ही वायलनचा फार फायदा करून घ्या बरं. सध्या तर फ्रीज आहे. ओके. जुलै 25, जुलै 22 सेम हाच क्वेश्चन आहे. हाच क्वेश्चन आहे.
जुलै 25, जुलै 22. त्याच्यानंतर चेंज होऊन थोडासा खालच्या प्रॉपर्टीज तर ढिगाण आलेत बघा. तुम्ही पण बघा. यूव्हीटीएक्स पण आलंय मार्च 22 ह्याच्या अगोदर घेतलेलं. त्याच्यानंतर ते आणखीन आलंय सप्टेंबर 21. किती वेळ आलाय? भरपूर वेळ आलाय ना. पण हीच प्रॉपर्टी विचारली बरं का. पण मी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर पण घेणार आहे, सगळंच घेणार आहे. चला स्टेप 1 तुमच्या लक्षात येतं का बघा. स्टेप 1 तुम्ही काय करायचंय, की इथं डॉट 1 लिहायचंय बायपार्ट वापरण्यासाठी. काय सांगा? बाय पार्ट्स. मग बघा. पहिली टर्म तशीच. मला यू व्ही पाहिजे ना. चला आपला हे यू आणि हा व्ही आहे. मग पहिली टर्म तशीच ठेवा. दुसऱ्याचं इंटिग्रेशन. मायनस थोडंसं मोठं साइन. स्क्वेअर ब्रॅकेट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह लागणार आहे मगाचा फॉर्म्युला. हे अय 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 ए स्क्वेअर अगोदर आहे. ए स्क्वेअर दुसऱ्याचं इंटिग्रेशन 1 डीएक्स आणि या सगळ्यासाठी परत डीएक्स एका स्टेप मध्ये. जेव्हा जेव्हा इंटिग्रेशन साइन दिले ना तेव्हा डीएक्स लिहिले. 3 वेळा डीएक्स लिहिले का बघा. इथं, इथं आणि इथं लक्षात घ्या. ओके चला. 1 चं इंटिग्रेशन एक्स. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं. मग 1 चं इंटिग्रेशन एक्स येणार. मग मी याचं जे इंटिग्रेशन आहे ते अगोदर लिहितो. एक्स रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. चला मला डेरिव्हेटिव्ह सांगा. रूटचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट. रूट मी सगळं बेसिक सांगतो तुम्हाला. रूटचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू चेन रूल नुसार याचं डेरिव्हेटिव्ह मायनस 2x इंटू 1 चं इंटिग्रेशन एक्स बरोबर आहे. पण हा डीएक्स राहणार आहे बरं का बाळांनो. मी प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी थांबतोय. बघा तुमच्या लक्षात येतंय का सगळ्या गोष्टी म्हणूया आपण. तुमच्या गोष्टी या लक्षात येतायत का ते बघा. ओके. आणि मी तुम्हाला एक सजेस्ट काय करतोय बघा, की तुम्ही एकदम सिंपल मेथडनं शिकवतोय. यूव्ही पहिली टर्म तशीच दुसऱ्याचं इंटिग्रेशन, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन ह्या प्रॉडक्टसाठी पुन्हा इंटिग्रेशन. ओके. आणि चेन रूल पण तुम्हाला सांगितलंय. तर मी पुढची स्टेप इथं करतोय. मग देअरफॉर काय येणार बघा. आय इक्वल्स टू एक्स रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्स रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर दिसतंय ना तुम्हाला. ओके मायनस आहे. मायनस एक्स स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. काय केलं मी बघा. या 2 ला हे 2 कॅन्सल झालं. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर आला. 2 ला 2 कॅन्सल झालं. एक्स इंटू एक्स स्क्वेअर झालं. लक्षात घ्या. ओके. आता एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला मी. काय ऍडजस्टमेंट. इंटिग्रेशन मध्ये बऱ्याचशा टाइप मध्ये ते ऍडजस्टमेंट करावी लागते. कशी बघा आता. डिनॉमिनेटर मध्ये जे आहे ना त्याच टर्म मला वरती पाहिजेत. सांगा ए स्क्वेअर हाय का वर? नाहीये. पाहिजे मला पाहिजे. मग मी स्वतःहून ए स्क्वेअर जर घेतला तर तुम्हाला मायनस सुद्धा करावं लागेल. स्वतःहून घेतला तर मायनस सुद्धा करावं लागेल की नाही? हो, बरोबर आहे. मग मला सांगा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मिळालं की वरती? मिळालं. ऍडजस्टमेंट झाली लक्षात घ्या. पण प्लसला आपण करायचंय मायनस. प्लसला काय करायचं सांगा? मायनस हे लक्षात घ्या. ओके. म्हणजे प्लसला मायनस अशी ऍडजस्टमेंट केलेली आहे. चला नेक्स्ट स्टेप. आय इक्वल्स टू एक्स रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर सांगतो. आता डिनॉमिनेटर सेपरेट करायच्या. पहिल्या 2 टर्म ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर त्याला रूट देऊन टाकायचं. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मायनस ए स्क्वेअर त्याला रूट देऊन टाकायचा डिनॉमिनेटर. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट आणि डीएक्स. ठीक आहे. मग मला काय मिळालं बघा. आय इक्वल्स टू एक्स रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता ऐका बाळांनो. दिलेल्या टर्मला त्याच्याच रूटनं दिलेल्या टर्मला त्याच्याच रूटनं डिवाइड केलं की रूट मिळतं. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि डीएक्स. चल 2-3 स्टेप फक्त उरलेत बाळांनो. घाबरू नका. काय होतं पुस्तकात हे दिसलं ना थेरमचं प्रूफ सुरुवातच करू वाटत नाही मुलांना. केवढं मोठं आहे, कधी होणार? अरे कुठे मोठं? सोपं स्टेप आहे सगळ्या लक्षात घ्या. 3 वेळा रिपीट होणार तुमच्या. मी असं लिहितो एक्स मायनस रूट हे एक्स मायनस नाही, एक्स मायनस नाही येते. एक मिनिट हा. एक्स इंटू रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस बघा आय इक्वल्स टू मायनस मी आय लिहितोय कारण हे जे इंटिग्रेशन ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे ना इंटिग्रेशन ए स्क्वेअर ती आयचीच व्हॅल्यू आहे. मग लिहिलं का? बरं या मायनस मुळे या मायनसचं प्लस झालं. बघा या मायनस मुळे या मायनसचं प्लस झालं. ए स्क्वेअर तसंच ठेवा. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो इथं माझं रूट लिहायचं आलं होतं बरं का. मग 1 अपॉन रूटचं इंटिग्रेशन असतं साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए प्लस मी C1 लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? C1. ओके. इथं जागा जरा कमी वापरायला पाहिजे होती म्हणजे इथं जागा पुरली असती. नेक्स्ट थेरमला मी करणार आहे तसं बरं का. आता हे मायनस आय इकडे आल्यावर प्लस आय होतील. हा आय आणि हा आय ऑलरेडी मग 2 आय येणार.
that equals to x root a square minus x square plus a square sin inverse x upon a plus c. आता हे इंटू टूचं AC1 बरं का, इंटू टूचं अपॉन टू करा, मग I इक्वल्स टू येणार, व्यवस्थित लिहिलं पाहिजे. I इक्वल्स टू x ला 2 ने डिवाइड करा, रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ए स्क्वेअर ला 2 ने डिवाइड करा, साइन इनवर्स एक्स अपॉन ए आणि प्लस C1 ला 2 ने डिवाइड करा, सी येणार. C1 ला 2 न डिवाइड करा, सी येणार, हे लक्षात घ्या. ओके, व्हिडिओ पॉज करणे, व्हिडिओ पॉज, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आरामात हे लिहून काढायची प्रॅक्टिस करायची आहे. पहिल्यांदा डॉट वन बाय पार्ट्स वापरलाय तिसऱ्या स्टेपला. या स्टेपला काय केलं, डेरिव्हेटिव्ह वापरलं, तिथं लक्षात घ्या. 1/2 रूट आणि रूट मध्ये जे आहे त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचंय. इकडे वरती ऍडजस्टमेंट, ऍडजस्टमेंट ही वरती ऍडजस्टमेंट, ऍडजस्टमेंट केले की डिनॉमिनेटर सेपरेट. याला त्याच्याच रूटने डिवाइड केली, रूट येणार, पण ती रूट म्हणजे आयची व्हॅल्यू आहे. हो, रूट म्हणजे आयची व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. रूट म्हणजे आयची व्हॅल्यू. करा, करा, लिहून काढा. ओके, चला दुसरी प्रॉपर्टी घेऊया आपण आता. दुसरी प्रॉपर्टी काय घेऊया माहितीये का, इंटिग्रेशन, हो याला हळू लिहायचं ना, छोटं लिहायचं आपल्याला. इंटिग्रेशन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार करूया बानो. ओके, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा. स्टेप वन बघा, स्टेप वन आहे डॉट वन बाय पार्ट्स करून टाकायचं. स्टेप वन आहे डॉट वन लिहायचं आणि बाय पार्ट्स. बाय पार्ट्स वापरूया आपण बघा. पहिली टर्म तशीच, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस थोडंसं मोठं साइन, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स, ब्रॅकेट दे वाटलं. कोण आहे पहिली टर्म, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. दुसऱ्याचं इंटिग्रेशन 1 dx आणि याला परत डीएक्स. डीएक्स लिहायला विसरू नका बानो. दुसऱ्यांदा पण करतोय आपण, वनचं इंटिग्रेशन पार्ट झालंय, वनचं इंटिग्रेशन एक्स रूट असंच, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस, आता ऐका, रूटचं डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला मॅथ्स म्हणजे गंमत कळाली का रे, प्रॅक्टिस. जर हे व्हिडिओ मन लावून बघितलाय, मन लावून प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला कळालंय रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट, 1/2 रूट कोण, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पण चेन रूल नुसार एक्स स्क्वेअरच्या डेरिव्हेटिव्ह न मल्टिप्लाय करा, या वनचं इंटिग्रेशन एक्स घ्या, भरलेलं आहे. आता बघा काय येणार, एक्स रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर शिल्लक राहिलाय आणि रूट मध्ये कोण आहे, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि डीएक्स. 2 ला 2 कॅन्सल, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर. आता मी तुम्हाला काय शिकवलं, की जो डिनॉमिनेटर आहे ना तोच वरती पाहिजे. डिनॉमिनेटर कोण आहे वाचा, एक्स स्क्वेअर, हाय वरती एक्स स्क्वेअर. हे कोण आहे, प्लस ए स्क्वेअर. लगेच पहिला प्लस ए स्क्वेअर घ्या, ऍडजस्टला मायनस करा. प्लस घ्या आणि मायनस करा. आता जागा भरपूर आहे आपल्याकडे. प्लस घ्या आणि काय करा, मायनस करा. मग एक स्टेप इथंच करूया की नको करूया इथं. मग आय इक्वल्स टू काय मिळणार, एक्स रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, बरोबर आहे. मायनस डिनॉमिनेटर सेपरेट देऊन टाकूया. पहिली दोघं घ्या, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, त्याला रूट देऊन टाका. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर जिथे आपल्याला आयची व्हॅल्यू मिळणार आहे. नंतर आहे मायनस ए स्क्वेअर, त्याला रूट देऊन टाका. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि इथं लिहा डीएक्स. ओके, मग आय इक्वल्स टू एक्स रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स लिहून टाकूया. या डीएक्स नात मल्टिप्लाय करूया. या मायनस मग मायनसला प्लस करा, ए स्क्वेअर बाहेर काढ, 1/रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इथं लिहूया डीएक्स बरं का. सोडवा आता. आय इक्वल्स टू एक्स रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस आय, सेम सेम पॅटर्न, मायनस आय प्लस कोण आहे इथं, ए स्क्वेअर आणि याचं इंटिग्रेशन लॉग एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असतं. म्हणून तर कालचंही महत्वाचं आहे. प्लस कोण, C1. ह्याच्या पुढचं सांगत नाही जावा, तुमचं तुम्ही करायचं, करायचंच आहे. तरी देतो हिंट, वाचा चिन्ह सहित कोण आहे, मायनस आहे. तिकडे गेल्यावर काय होणार, प्लस आहे. आय प्लस आय कोण, 2 आहे. 2 ने डिवाइड करा, संपलं ना. मग x/2 येणार, ए स्क्वेअर बाय 2 येणार आणि C1/2 म्हणजे सी. कॉन्स्टंटला कॉन्स्टंट डिवाइड करा, आन्सर कॉन्स्टंट येणार. आता मी सांगत बसत नाहीये. तिसरं कुठलं थेरम उरलंय, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर उरलंय. काय अवघड आहे, काय अवघड आहे, सांगू का, तुमच्याकडेच करून घेणार, आता करून घेणार तुमच्याकडनं बरं का. इथं मायनस असतं तर इथं मायनस, इथं मायनस, इथं मायनस, इथं मायनस, इथं मायनस आलं असतं. मी तुम्हाला विचारतोय बघा, तुम्हाला रूट असं मिळालंय. सॉरी सॉरी, इथं एक्स, करायची गरज नाही. तर ह्या बोर्डला ठीक आहे, एक्स स्क्वेअर आहे.
आणि इथं प्लस आहे. पुढच्या थेरम मध्ये इथं मायनस मिळणार. मग ऍडजस्टमेंट कशी करणार? मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग दोघांना डिनॉमिनेटर सेपरेट करायचं. मग त्या केसमध्ये हे प्लस ए स्क्वेअर असणार आहेत. मग हे प्लस मायनस होईल. त्यामुळे एकमेव फॉर्म्युला आहे जिथं मायनस येणार आहे बरं का. या पहिल्या दोन मध्ये प्लस आलं. मग मी तुम्हाला आता होमवर्क देतोय. आता होमवर्क ते रेग्युलर ठीक वाटतंय, पण देतोयच. मी तुम्हाला सांगतोय एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा प्रूफ पाहिजे. मग झालं किती? किती? आजचे 4 आणि कालचे 7. खरा थेरम फिनिश केले आपण. फिनिश. आता सांगू का तुम्हाला? सांगू का तुम्हाला? गेस करायची गरजच नाहीये. गेस करायची गरजच नाहीये लक्षात घ्या. मी तुम्हाला विचारतोय सांगतो, गेस करायची गरजच नाहीये. गेस करून फसलेत बरेच जण, प्रेडिक्शन देऊन फसलेत बरेच जण. कारण प्रेडिक्शन हे शेवटी प्रेडिक्शन आहे. आपण प्रेडिक्शन करतच नाही लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो एक काम करूया. असं लिहूया आपण. 21 आणि 9 पेपर आहेत रे बाळा. 9 पेपर आहेत. पण करू आपण. करू बरं का. तुमच्यासाठी करूया आपण लक्षात घ्या. बघा मी काय लिहितोय बघा. जुलै 21 नंतर पेपर झालाय फेब 22 चा. फेब 22 नंतर जुलै 22 चा. जुलै 22 नंतर फेब 23. फेब 23 नंतर सप्टेंबर 24 असं काहीतरी होतं बघा. सप्टेंबर नको ना, जुलैच म्हणूया आपण. जुलै 23. त्याच्यानंतर फेब 24. माझं अक्षर समजून घ्या. जुलै 24. ओके. त्याच्यानंतर फेब 25 आणि जून 25. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 पेपर तुमच्या समोर आहेत. आता मी लिहित जातोय ओळीनं. आणि काल्पनिक मुलांना कॉमेंट तुम्हाला माहितीच आहे. आता वाय लर्न वरती ढिगानं ढिगानं ऍड येत आहेत. ओके. इनडेफिनाइट इंटिग्रेशन सुरुवात करूया आपण. हळू मला बघावं लागेल बरं का. थोडस हळू. ठीक आहे. घ्यायचंय पुढचे बी घ्यायचे अजून सगळे ते पण थेरम दिसतात बरं का मला. हा. मार्च 24 ला आलंय. मार्च 24 म्हणजे फेब्रुवारी 24 बरं का. काय आलंय? इंटिग्रेशन 1 अपॉन रूट नाही रे, रूट नाही. नुसतं ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आलंय. 1/2 ए लॉग ए प्लस एक्स ए मायनस एक्स त्याचा फॉर्म्युला आहे. हे आलंय मार्च 24 ला. नंतर मी तुम्हाला सांगू का? नंतर 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 ओके. रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे आलंय जुलै 25 जुलै 22. जुलै 25 रूट आत्ता घेतलेलं मग अशी ते. हे आलं जुलै 25 ला आलंय आणि जुलै 22 ला पण आलंय. रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे बायपार्ट्स तर भरपूर आहे बरं का भावनो. बायपार्ट्स खूप खूप आहेत लक्षात घ्या. खूप. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. जुलै 23. जुलै 23. 1 अपॉन रूट म्हणतोय मी बरं का. तसं नाहीये. एवढंच आलंय. एक्स स्क्वेअर मायनस स्क्वेअर डीएक्स म्हणूया आपण. त्याचं प्रूफ वरून पुन्हा न्यूमेरिकल्स आहेत बरं का. पार्शल युव्हीडीएक्स मार्च 22 म्हणजे फेब्रुवारी 22. युव्हीडीएक्स आलंय. ओके. त्याच्यानंतर युव्हीडीएक्स सप्टेंबर 21 म्हणजे जुलैला नाही झालं, सप्टेंबर 21 तेच थेरम आलंय. युव्हीडीएक्स हे आहे तसं रिपीट झालं बरं का. बघा बाळांनो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का? ऍक्च्युली बरं का, हे वायलन वरती मी जे बघतोय ना, मार्च 22 जुलै हे लिहिलंय लक्षात घ्या. भरपूर वेळा रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत बरं का. मी तुम्हाला सांगतो भरपूर वेळा रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत. मग आता मी फेब्रुवारी 23 चा पेपर काढणार आहे. मी कुठला पेपर काढणार आहे? फेब्रुवारी 23 चा. आणि मला तुम्हाला दाखवायचं आहे. लागू दे 2 मिनिटं एक्स्ट्रा वेळ. फेब्रुवारी 23 चा पेपर काढूयाच आपण. फेब्रुवारी 23 मॅथ्स. ओके. सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये काय आलंय? इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज. वायलनची ऍड. फेब्रुवारी 23. ओके मॅथ्स. सेक्शन डी कडे जातो मी नेहमी. सेक्शन डी. तर इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज आले ज्या पुढच्या आहेत बरं का. डेफिनेट मधल्या प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यावरती 4 मार्काचं थेरम इथं दिसतंय. पण पार्शल फ्रॅक्शन 4 मार्काला आलं. थेरम नाही आलं. पण पार्शल फ्रॅक्शन आलंय. म्हणजे मी तर लिहितो बरं का पीएफ म्हणून पार्शल फ्रॅक्शन. आणि प्लस प्रॉपर्टीज आहेत की. प्रॉपर्टीज वरती थेरम आहेच लक्षात घ्या. ओके. बाकी रूट टॅन रूट 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 एक डेरिव्हेटिव्ह आहे. टॅन थिटाचा थेरम आहे. वेक्टरचे थेरम आहे. एक्सपेक्टेड मीन आहे. पण नाही. म्हणजे मुद्दा असा आहे की सिरियसली डिफरन्सिएशनचा थेरम आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? डीवाय बाय डीएक्स. बर टॅन थिटाचा थेरम. मग आता अजून कुठला आहे? फेब्रुवारी 25 म्हणजे गेल्या वर्षी थेरम नव्हतं का इंटिग्रेशनचं. अरे प्रॉपर्टी असणार आहे. मी तुम्हाला सांगतो प्रॉपर्टीज असणार आहेत. मॅथ्स 2. मॅथ्स 2. मॅथ्स 2. ओके. मी तुम्हाला सांगतो फेब्रुवारी 25 प्रॉपर्टीज. म्हणजे आता आपल्याला आयडिया आलं. गेस करू शकतोय. या 11 मध्ये थेरम येतेच. आलेच. ही बऱ्याच वेळा आले. नाही आलं
तर ए टू बी डेफिनाइट मधल्या प्रॉपर्टीज येतायत. डेफिनाइट मधल्या प्रॉपर्टीज येतायत लक्षात घ्या. व्हायलन्सची एक ऍड कट केली की दुसरी ऍड येते बरं का. तुम्ही पण अनुभव घेतलाच असेल या गोष्टीचा. ओके. आणि थेरम नाही तसं होत नाही. डेफिनेटच्या प्रॉपर्टीज आहेत आणि काय आलंय माहितीये का? बाय पार्ट्सचं न्यूमेरिकल आलंय. डेरिव्हेटिव्ह थेरम तर आहेच लक्षात घ्या. पुन्हा होमोजिनियस इक्वेशनचं एक थेरम आलंय. वेक्टरचे थेरम आलेत. थेरम ठिकाणं आहेत. थेरमचा काही प्रॉब्लेमच नाहीये. साइन रूल, कोसाइन रूल असले वेक्टरमध्ये nth ऑर्डर हे जरा थेरम नाही आहेत, पण टिपिकल पॅराडिल क्वेश्चन्स आहेत लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा काय, तर हे बऱ्याच वेळा आलंय, जेव्हा थेरम दिसत नाहीयेत तुम्हाला पॅनिक मोड जाऊ नका. तेव्हा डेफिनेटचं येणारच आहे. म्हणजे आपण अजून एक इंटिग्रेशनचं लेक्चर घेतलं. हे सगळे पॉइंट तुम्ही केले. छान होईल बरं का. पण मी तुमचे चेहरे ओळखतोय. तुम्ही घाबरलाय. इथून नाही आलो, इथून नाही आलो, इथून नाही आलो. काय मग? सांगू का? हे प्रॉपर्टीज आहेत. स्पेशल फंक्शन्स आहेत. 1/रूट वगैरे. ह्याच्याशिवाय इंटिग्रेशन होऊ शकत नाही. पार्शियल फ्रॅक्शन येतंय ना, तेच लागणार आहे. बायपार्ट्समध्ये पण असेच फॉर्म्युले लागणार. बायपार्टचा वापर करून तर आपण शेवटचे 3 फॉर्म्युले घेतले. मग चला मोठं लेक्चर झालंय. त्याला वेळ लागणार आहे तुम्हाला. कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.